संतांचं नाव होताच ज्या नावानं अख्ख्या महाराष्ट्राचं डोकं श्रद्धेनं झुकतं ते म्हणजे संत तुकाराम महाराज। नमस्कार मित्रांनो, मी हर्षल। मी इतिहास शिकवत नाही, मी तो पुन्हा जगायला भाग पाडतो। मी आलोय अशा ठिकाणी जिथं शब्द थांबतात आणि श्रद्धा बोलू लागते। या डोंगरावर उभं आहे एक मंदिर संत तुकाराम महाराजांचं, पण इथे केवळ त्यांची मूर्ती नाही तर संपूर्ण भजनी मंडळ इथे विराजमान आहे। हे मंदिर देवळा तालुक्यातील दैवड गावातील प्रतिभंडाऱ्या डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या डोंगरावर, हा डोंगर फक्त डोंगर नाही, हे एक तपभूमी आहे। हे मंदिर नाशिक जिल्ह्यातल्या उमराणे गावाजवळ परसुल धरणामागे एका उंच डोंगरावर आहे। इथे रामदास बाबांनी तपश्चर्या केली, कित्येक वर्ष ध्यान, भजन, साधना, पण बाबांची एकच इच्छा होती, या डोंगरावर संत तुकाराम महाराजांचं मंदिर उभं झालं पाहिजे। फक्त तुकाराम महाराज नाहीत तर त्यांचं संपूर्ण भजनी मंडळ 14 टाळकरी यांच्या सोबत पाहिजे। बाबांनी ठाम सांगितलं होतं, जोपर्यंत हे मंदिर उभं राहणार नाही तोपर्यंत मी या डोंगराखाली उतरणार नाही। इतिहास अनुभवायचा असेल तर फॉलो करा व व्हिडिओला शेअर करा। आज त्या इच्छेचं रूप साकार झालंय। डोंगरावर उभं आहे एकमेव असं मंदिर जिथं संत तुकाराम महाराज आणि त्यांचे 14वे टाळकरी एकत्र विराजमान आहे। तुम्ही नक्कीच दैवड गावी या आणि या अद्वितीय मंदिरास संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या भजनी मंडळास अवश्य भेट द्या। खूप मंदिरं पाहिली, पण असं मंदिर पहिल्यांदाच अनुभवलंय जिथे इतिहास, श्रद्धा आणि संत एकत्र आहेत। हे महाराष्ट्रातील एकमेव असे मंदिर आहे जिथं तुकाराम महाराज आणि त्यांचे संपूर्ण भजनी मंडळ विराजमान आहे। जसं संत तुकाराम महाराजांसोबत संत ज्ञानेश्वर महाराजांची नाळ जुळली होती, माझ्या आयुष्यातही काही बंधू आहेत जे कायम माझ्यासोबत उभे असतात, शब्दाशिवाय समजून घेणारे। या पवित्र डोंगरावर आलो आणि इथं भेटले रंगनाथ बाबा, ज्यांनी केवळ माहितीच दिली नाही तर आम्हाला भक्ती अनुभवायला लावली। संतांच्या चरणाखाली न्यायाचा आणि कर्माचा प्रतीक असलेला शनिदेव इथं भक्तांना दर्शन देतो। तुम्ही एकदा तरी इथे नक्की या आणि पुढील व्हिडिओसाठी तयार राहा। असेच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी जोडून राहा माझ्यासोबत। तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।